जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिक राज्याचा जय हो, संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिक राज्याचा जय हो. अरे वीर भाईंदर शहर आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचा, वीर भाईंदर शहर आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचा. मराठी महापौर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, अरे मराठी महापौर झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी आपण गेल्या 1 महिन्याभरापासून मागणी लावून धरली होती. खरं तर ही मागणी का समोर आली याचं कारण म्हणजे एक परप्रांतीय भाजपचा नेता कृपाशंकर सिंग यांनी एक धार्मिक कार्यक्रमामध्ये आला आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रांतिक तेढ निर्माण केला. म्हणजे ज्या राज्यामध्ये तुम्ही खाता पिता, ज्या राज्याने तुम्हाला वाढवलं त्या राज्याच्या विरोधात जाऊन, त्या राज्याच्या स्थानिक नागरिकांच्या विरोधात जाऊन तुम्ही घोषणा करता की या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर उत्तर भारतीयच होईल. आणि तिथून हे सुरू झालं. मुळात या बाहेरून आलेल्या लोकांनी एक लक्षात घ्यावं, तुम्ही इथे नोकरी व्यवसाय करायला आला होता, आता तुम्ही राजकीय आक्रमण केलं, ठीक आहे. आमच्या लोकांनी संयमी भूमिका घेतली, आम्ही सहिष्णू आहोत. तुम्हाला मतदान केलं असेल नसेल केलं तर एक वेगळा मुद्दा आहे, कारण ते मतदान कोणाला जातं त्याच्यावर एक वेगळं आंदोलन इकडे सुरू आहे. तो एक भ्रष्टाचार वेगळाच आहे, याद्यांचा भ्रष्टाचार, मशीनचा भ्रष्टाचार. परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी महापौर व्हावं अशी मागणी आम्ही लावून धरली होती सर्व मराठी बहुसंख्येनी. आणि या मीरा भाईंदर शहराचं वातावरण असं होतं की मराठीमय वातावरण होतं. मराठी मोर्चा या शहरामध्ये निघाला होता, मराठी माणूस एकवटला होता. आणि जर तुम्ही पाहिलं असेल, खरं तर काही प्रमाणात मराठी माणसाची आपली चूक झाली. आपण गरिबी काव्याने निवडणुका लढवायला पाहिजे होत्या, परंतु सगळ्यांचा एक अहंकार देखील त्या ठिकाणी राजकीय पक्षांचा होता. आज 5,60,000 मतदान या मराठी माणसाचं शहरामध्ये झालं. आणि एका पक्षाला 5 एका प्रभागामध्ये 5-5 हजार मतदान एका उमेदवाराला पडलं. ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. पुढच्या वेळेस आपण चांगला प्रयत्न करू. आता प्रश्न राहिला या मराठी भाषिक राज्याच्या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी महापौर झाला पाहिजे याचं निवेदन आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं, यांचे अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांना दिलं होतं, इकडचे आमदार नरेंद्र मेहता यांना दिलं, प्रशासनाला दिलं, पोलिसांना दिलं. परंतु यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही तुमची भूमिका समजून घेणार नाही, आम्ही तुमच्या नाकावर टिचून मराठीच महापौर करू, आम्ही या शहरामध्ये पुन्हा एकदा घराणेशाही दाखवू, पुन्हा एकदा एकाधिकारशाही गाजवू. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की मराठी हिंदूच महापौर होईल. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की मराठी हिंदूच महापौर होईल. तिथे मात्र कुठे नरेंद्र मेहतानी यांच्या नेत्यांचं ऐकलं नाही, उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांच्या वहिनीला महापौरपदी विराजमान केलं. या डिंपल मेहता त्याच डिंपल मेहता आहेत, तुमच्यासाठी सांगतो, की ज्यांना आपल्या देशाचं स्वातंत्र्य कधी मिळालं, म्हणजे आपला देश स्वतंत्र कधी झाला हे माहीत नाही. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की देश आपला 1997 म्हणजे 1997ला स्वतंत्र झाला. या महापौर शहरामध्ये असणार आहेत का? या महापौर उद्या आमच्या IPS झालेल्या अधिकाऱ्यांना ऑर्डर सोडणार आहेत का? या महापौर यांना सभागृहामध्ये बोलून आदेश सोडणार आहेत का? मुळात आज प्रशासनाने दडपशाही केली. मी सगळ्या प्रशासनाचा या आमच्या मराठी बांधवाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. मराठी मोर्चावेळी जो दडपशाही केली ती दडपशाही आता देखील बघायला मिळेल. अक्षरशः आम्हाला खाली पाडलं गेलं, आम्हाला मोर्चा काढू दिला नाही. मोर्चा तर काढू दिला नाहीच, पण लोकांना मोर्चामध्ये येऊ दिलं नाही. या आंदोलनामध्ये आज नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानामध्ये आम्ही या ठिकाणी जमलो. 10 वाजता जे लोक आले 30 लोक या ठिकाणी आहेत. भाईंदर पश्चिमेतून लोक येऊ दिले नाही, भाईंदर पूर्वेकडून लोक येऊ दिले नाही. आणि नोटिसा दिल्या सगळ्या लोकांना. ही दडपशाही काय आहे? म्हणजे इथे तुम्ही छत्रपतीच्या नावाखाली हैदोस माजवणार, इथे धार्मिक कार्यक्रमाच्या नावाने हैदोस माजवणार, महानगरपालिकेला वाटेल ते आंदोलन मोर्चे जातात. परंतु मराठी माणसांनी काय करायचं म्हटलं की तुम्हाला मात्र द्वेष निर्माण होतो. नरेंद्र मेहता मोरारजी देसाईचा दुसरा अवतार आहे की काय, असं आम्हाला आता शंका येऊ लागलेली आहे. त्यावेळेस त्याच्यासोबत सखा पाटील होता. या नरेंद्र मेहताच्या सोबत आता देखील काही राजकीय लोक आहेत जे आमच्यावर आरोप करत सुटले. आणि हे राजकीय नेत्यांनी आजचं आंदोलन हाणून पाडण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु मराठी माणसाचा आवाज बुलंद आहे. त्यावेळेस पंतप्रधान होते, मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की मुंबई गुजरातमध्येच राहील, ते हाणून पाडलं. पुन्हा सांगितलं की
मुंबई ही द्विभाषिक होईल, मराठी आणि गुजराती ते हाणून पाडलं. आता मराठी माणसाने एक लक्षात घ्या, आपल्याला हा अमराठी माणूस हाणून पाडायचा आहे. यासाठी आपण वेळोवेळी आंदोलन करणं गरजेचं आहे. आज आपल्या शहरामध्ये माझ्याच नव्हे किंवा इकडच्या सगळ्या मराठी बांधवांच्या नाकावर टिचूनच नव्हे, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून हा अमराठी बांधव बसवलेला आहे. 288 आमदार ते सभागृहात तिकडे बसतायत. त्यांना पण लाज वाटली पाहिजे की मीराबाईंद्रमध्ये चाललं काय. हा संघर्ष आता पेट घेतोय, वणवा पेट घेतोय, राज्यभर पसरेल आणि राज्यभरामध्ये जागोजागी आंदोलन मराठी एकीकरण समिती आणि माझे सर्व राजकीय पक्षाच्या माध्यमातून व्हायला हवं. अन्यथा एक एक शहर असं गिळलं जाईल. जी मराठी एक भाषिक ओळख आहे ती संपवली जाते. हा लढा फक्त एका शहरापुरता नाहीये, हा लढा भविष्याचा आहे. उद्या माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवरती दोरा मेहता सारखे मुख्यमंत्री बसू शकतात ही भीती आम्हाला वाटते. त्यामुळे सगळ्यांनी सावध व्हा. हे शहरापासून सुरुवात केली, अशीच सुरुवात त्या काळात झाली होती, पण त्या काळामध्ये लोक प्रत्यक्षात उतरणारे होते. आताचे लोक सोशल मीडिया बहादर आहेत. हे सोशल मीडियातून बाहेर पडा असं मी आवाहन करतो. हा लढा सगळ्यांनी लढा. या लढा आपला पणाला लागलेला आहे, आपली अस्तित्वाचा प्रश्न आहे, म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्र लढा अशी भूमिका या ठिकाणी मी जाहीर करतो. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार तर मानणार नाहीये, कारण इथे कोणाचं बारसं नाही, लग्न नाही, जेवण नाहीये. हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. ज्या ज्या वेळेस कुठेही प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. राजकीय पक्षांना माझं म्हणतोय, आता निवडणुका नाहीयेत पण तुम्ही सामील नाही झाला, त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास लोकांचा तो कमी होतो. त्या मराठीची लढाई ज्या ज्या वेळेस असेल त्यावेळेस सगळ्यांना जात पात धर्म राजकीय पक्ष विसरला पाहिजे.